आहेत ना, मी कळते ना मला, तुम्ही शांत बसत जा. याला लोक पावणं म्हणा. ज्ञान शिल्लक नाही, वैराग्य शिल्लक नाही. तुम्ही माझ्या मुलांना जरा सदृढ करा, बलवान करा. नारद म्हणले काळजी करू नको. नारदांनी 6 शास्त्राचं पठण केलं, बदल होत नाही. 4 वेद गायले, फरक पडत नाही. 17 पुराण गायली, फरक नाही. नारद हातबंद झाले, काय केलं पाहिजे? एवढ्यात आकाशवाणी होते, नारदा सत्कर्म करा. सत्कर्म केलं. नारदांना प्रश्न पडला, हे सगळं करतो ते कोणतं कर्म आहे? सत्कर्म म्हणजे काय हे विचारत फिरायला. जो भेटेल त्याला विचारावं, सत्कर्म म्हणजे काय, सत्कर्म म्हणजे काय. लोकांना प्रश्न पडावा, नारदासारखा विद्वान माणूस जर याला कळत नसेल सत्कर्म म्हणजे काय, आम्हाला काय कळणार? हात जोडायची. नारद, तुम्हाला कळत नाही ते आम्हाला काय कळणार? मोठी माणसं मोकळी असतात, आपलं अज्ञान लपवत नाही. नाही येत, नाही जमत, नाही जमत, एवढंच येतं. अर्धवट माणसं भयानक असतात, आपलं अज्ञान ते उघडं पडू देत नाही. काही अहंकारी माणसं, त्यांना विचारावं सत्कर्म म्हणजे काय, त्याने तोंडच बंद करायचं. सांगितलं असतं पण आज आमचं मौन आहे. तुला येतच नाही तो काय सांगणार? मौन काय? आज आमचं मौन आहे, बाबा आज बोलत नाही. एकादशी प्रश्न पडावा. आणि हाच प्रश्न घेऊन नारद महाराज संकादिकांच्या समोर जाऊन म्हणतात, कोण ते संकादिक? सनंदन सनातन आणि सनत कुमार हे भगवंताचे अवतार आहेत. यांनी नारदांना पाहिलं, नारदांचा चेहरा पाहिला. नाराज आहेत नारद महाराज. यांनी विचारावं, नारदा कसली चिंता आहे तुमची? तुम्ही दुःखी आहेत, तुम्ही नाराज आहेत. एखाद्या लोभी माणसाचं धन चोरीला जावं आणि त्याचा चेहरा ज्याप्रमाणे पडावा तसा तुमचा चेहरा पडलाय. कोणतं धन तुमचं चोरीला गेलं? नारदाने म्हणावं, आमच्याकडे कोणतं धन आहे बाबा? आमच्याकडे आमचे शब्द हेच आमचं धन आहे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्न, शब्द हेच आमचं धन. मग नाराज काय तुम्ही? आणि मग सगळा विचार नारदांनी सांगावा. एक भक्ती आहे, ती तरुण आहे, ती आई आहे, तिचे 2 मुलं आहेत, ते वृद्ध झालेत. मी एवढे प्रयत्न करून ते बलवान होत नाहीत. आणि मग आकाशवाणीमध्ये सत्कर्म करा. अरे काय केलं पाहिजे? संघालिक म्हणतात, काय काळजी करताय? आम्ही तुमचं दुःख दूर करू. आणि या विश्वामध्ये पहिल्यांदा कथा घडते, भागवत कथा. सुरुवातीला ती हरिद्वार या क्षेत्रावर. हरिद्वार वक्ते स्वतः संकादिक ऋषी आहेत. आयोजन ज्यांनी केले ते आमचे नारद महाराज आहेत. आणि श्रोते म्हणजे साक्षात भक्ती, ज्ञान आणि वैराग्याने हजारो संत समाज ती कथा ऐकायला उपस्थित आहे. पवित्र गंगेचा काठ आणि या हरिद्वार क्षेत्रावरती या विश्वातील पहिली भागवत कथा संपन्न झाली. भक्ती पुढे ऐकायला लागली, ज्ञान पुढे बसून ऐकते, वैराग्य पुढे बसून ऐकायला लागले. आणि या कथेचा एवढा परिणाम झाला, एवढा परिणाम. क्षीण पावलेले ज्ञान, क्षीण पावलेला वैराग्य हे सदृढ झाले, बलवान झाले, नृत्य करायला लागले. नारदांना आनंद वाटला. नारदांनी संकादिकांचे पाय धरले. संकादिकांना विचारलं, नेमकं तुम्ही काय सांगितलं? भागवत सांगितलं. या भागवताच्या श्रवणाने ज्ञानाचं कल्याण झालं, वैराग्याचं कल्याण झालं. भक्ती माता आनंदी होते. केवळ या भागवताच्या चिंतनाने चांगल्याचाच उद्धार होतो का? एखादा पापी आहे त्याचाही उद्धार होतो. संकादिक ऋषी म्हणतात, नारदा या कथेच्या माध्यमातून चांगले तरतातच यात नवल नाही, पण या कथेच्या माध्यमातून वाईट लोक सुद्धा तरतात. वाईटातला वाईट, पाप्यातला पापी, 1 नंबरचा पापी सुद्धा तरतो. त्या पाप्याचं नाव आहे काय? धुंदुकारी. धुंदुकारी सारखा पापी प्रेतात्मा तरला. कथा खूप मोठी आहे, आपल्याला कल्पना येते. आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. तुंगभद्रा नावाची ती नदी आहे, त्या नदीच्या काठी आत्मदेवाचं वास्तव्य आहे. धुंदुली त्याच्या पत्नीचं नाव तिथे का. आणि दोघेही त्या ठिकाणी राहू लागले.
बरेच वर्ष होऊन गेली संसाराला, पण घरामध्ये काही पाळणा हलत नाही, मुलगा होत नाही. आतमध्ये राजा दुःखी आहे. देवाने सगळं दिलंय. आणि लग्न होऊन 8-10 वर्ष होत आहेत, तुम्हाला मुलगा होत नाही. कशाला मेलेलं बरं. आणि मेलेलं बरं म्हणून आत्मदेव राजा आत्महत्या करायला निघाला. चालायला मी थांबणार एवढी कथा सांगून ऐका. मरण्यासाठी निघाला आणि जात असताना त्याने एका सिद्ध पुरुषाला, एका साधकाला पाहिलं, संतांना पाहिलं आणि मनामध्ये विचार आला की आपण जाता जाता यांचं दर्शन घ्यावं. आणि मग साधू भेटले तर संत महात्मा भेटलेलाच आहे, मग दर्शन घेऊन जायला काय अडचण. साधूच्या जवळ गेला, दोन्ही हात जोडले, आपलं मस्तक पायावर ठेवलं, रडायला. रडणारा आवाज त्या बाबाच्या कानावर पडला, डोळे उघडले. का रडतोय बाबा? आणि रडत रडत आपलं दुःख तो त्या साधूला सांगायला लागला. ऐका बरं, जीवनामध्ये आता एक तरी व्यक्ती कमवा की आम्हाला त्याला आमचं सुखही सांगता आलं पाहिजे आणि त्याच्याजवळ आम्हाला आमचं दुःखही सांगता आलं पाहिजे. एक तरी हक्काचा व्यक्ती असावा, मोकळ्या मनाने त्याला सगळं सांगावं. त्याला मित्र म्हणा किंवा मैत्रीण म्हणा, एक तरी असली पाहिजे. आम्ही त्याला सगळं सांगितलं पाहिजे. अंतःकरणातले विचार कधीतरी बाहेर पडले पाहिजे. जोपर्यंत मनातले विकार बाहेर पडत नाही तोपर्यंत आमचं मन मोकळं होत नाही. विकार जर आत साठायला लागले तर साठलेले विकार आमच्या अंतःकरणामध्ये वाईट विकार तयार करतात, वाईट वासना तयार करतात. ते सडतात आणि सडलेले विचार आम्हाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतात. बाहेर केलं पाहिजे, बाहेर पाडलं पाहिजे. दुःख आम्ही कुठेतरी शेअर केलं पाहिजे, मोकळं झालं पाहिजे. बाबा, दारामध्ये गाय आहे, तिला बसणं होत नाही. सुंदर असा वृक्ष आहे, त्याला फळ लागत नाही. लग्नाला 8 वर्ष होऊन गेली, पण अजून घरामध्ये पाळणा हलत नाही, मुलगा होत नाही. जगायचे कशाला? मुलगाच नाही तरी मेलेलं बरं. लोकांचा गैरसमज आहे, मुलगा नसेल तर माझं पिंड कोण पाडणार आहे, नैवेद्य कोण देणार आहे. तुकोबा बोलतात स्वतःच पिंड पाडण्यासाठी काय मुलाची गरज नाही. मी तर माझा पिंड स्वतः मीच पाडला म्हणे. पिंड पदावरी दिला फुले करी, माझे झाले गयावर जण पिटले पितरांचे रोग. हे बघा, मुलगा तुमच्या सुखाला कारणीभूत नाही, मुलगा तुमच्या आनंदाला कारणीभूत नाही. मुलगा झाला म्हणजे आनंद मिळेल, मुलगा झाला म्हणजे सुख मिळेल, मुलगा झाला म्हणजे आनंद नाही, अजिबात. मी जाणीवपूर्वक बोलतो, या 2024च्या काळामध्ये मुलं नाहीत म्हणून जेवढे बाप दुःखी आहेत की नाही, पुन्हा एकदा 2024 मध्ये मुलं नाहीत म्हणून जेवढे बाप दुःखी आहेत त्यापेक्षा जास्त बाप मुलं आहेत म्हणून दुःखी आहेत. काय म्हणायचं? नारायण निघाले पोर, बापाच्या अंगावर धावायला लागले, बापाला मारायला लागले. आत्मदेवाला समजावून सांगितलं, बाबा, मुलगा सुखदुःखाला कारणीभूत नसतो. पटवून दिलं. 100 होती, 100 धृतराष्ट्राला काय कामाची. राजा सगळ्याला 60,000 मुलं होती, पण एकही कामाचं नाही. कशाला मुलगा मुलगा करायला लागला? बाबा जा, जीवन पुन्हा मिळत नाही, आनंदाने जग, भगवंताची प्राप्ती करून घे. परिणाम झाला नाही. तुम्हाला काय कळते म्हणला मुलाची किंमत? आज या गावात, उद्या त्या गावात, परवा त्या गावात बोंबलत करायची सवय लागली. अरे दिवसभर बापानं राबावं, दिवसभर शेतामध्ये बापानं काम करावं. थकलेला बाप, राबलेला बाप, दमलेला बाप जेव्हा घरी येतो, घरी आल्याबरोबर 2 वर्षाचा मुलगा पप्पा 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 म्हणून जेव्हा अंगावर पडतो की नाही, दिवसभर केलेल्या कामाचा शील कधी निघून जाते कळत सुद्धा नाही. तुम्ही म्हणता मुलगा काय करायचं? तुमच्या देणं होते का सांगा आशीर्वाद, नाहीतर मी मराय मोकळा. पण हे बघा बाबा, आता असं मरत नसतो म्हटला, मग
आता मरताना तुमच्या नावानं चिठ्ठीत लिहून ठेवतो. माझा काय संबंध नाही, तुम्हालाच भेटलो म्हणला शेवटी. आता साधूने फळ द्या, जा ही फळ तुझ्या पत्नीला खाऊ घाल. आत्मदेवाला फळ घेऊन आनंद वाटला, पत्नीला फळ दिलं. धुंदुली तिचं नाव. धुंदुली ही अत्यंत वाईट विचाराची आहे. धुंदुलीचं वर्णन करत असताना भागवताने एक श्लोक खर्च केला बघा. कोण आहे धुंदुली, तिचा स्वभाव कसा आहे. व्यास महाराज सांगतात, लोकवार्तारता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका शुराज गृहकृतेषु कृपणा कलह प्रिया. लोकवार्ता, लोकांच्या गोष्टी ऐकण्यास जिला आनंद वाटतो तशी ती धुंदुली. क्रूर स्वभावाची धुंदुली, जळाऊ वृत्तीची ती धुंदुली, भांडण प्रिय असणारी ती धुंदुली. इथे सगळं वर्णन केलं. लोकांच्या गोष्टी ऐकायला तिला बरं वाटतं. कोणाच्या घरात काय चाललंय सगळं हिला माहित असतं. ती धुंदुली. माझ्या घरात कसा हेडगा लागलाय आणि कसा लावायचा तिला कळतंय. ती धुंदुली, सगळं तिला माहित असतं. क्रूर स्वभावाची धुंदुली, जळाऊ वृत्ती, जळणारी धुंदुली. आपल्या अंगावर साडी 10,000ची आहे याचा आनंद नाही, शेजारच्या अंगावर 15,000ची कशी याचं टेन्शन आहे. ती धुंदुली. कलह प्रिय, कलह म्हणजे भांडण, भांडणाची आवड. काही काही तर असं असते बघा, 2 दिवस जर भांडण झालं नाही तिला वाटते काय हरवलं की काय. भांडणाशिवाय तर म्हणत नाही. ते म्हणतात की नाव शांताबाई, भांडण गेल्याशिवाय मोगायची नाव बरोबर. भांडण कलह प्रिया. तिला हे फळ दिलं, फळ खा मुलगा होईल. तिने विचार केला, हे जर फळ आपण खाल्लं, जर दिवस गेले तर उद्या मला पोट वाढेल. 9वा महिना लागला, मी जर बागेत फिरायला गेले, जर बागेला आग लागल्यावर सगळ्या बाया पडून जातील, मला पोटामुळे पळता यायचं नाही, मला मरावं लागेल, खायचंच नाही म्हटली. शेजारणीची होती. शेजारणी म्हटली, हे बघ मला लय मुलं आहेत म्हटली, अजून होणार आहे. माझ्या मालकाला पैशाचा लोभ आहे, थोडे पैसे दे, माझा मुलगा तुला देते. हे नाटक केलं. मग हे फळ काय करावं, हे फळ कुठं टाकून द्यावं. दारामध्ये गाय आहे, त्या गायला फळ खाऊ घाल. गायला फळ खाऊ घातलं. शेजारणीचा मुलगा येणे माझाच मुलगा म्हणून सांगितलं. मालकाला सांगितलं, बघा मुलगा झाला, काय योग असेल, जे फळ ज्या गायला खाऊ घातले त्या गायीने एका लेकराला जन्म द्यावा. गायीसारखे त्याचे कान, म्हणून त्याचं नाव गोकर्ण हे ठेवलं. मुळे गोकर्ण महाराज की जय. आज एवढा आनंद आहे राजा आत्मदेवाला. अरे एक दिवस होता, एकही मुलगा नव्हता, आणि देवानं काय कृपा केली, 2 मुलं झाली. दोघही मुलं वाढायला लागले. पण फरक आहे, एक आहे तो साधूचा प्रसाद आणि एक आहे शेजारणीचा. गोकर्णाने सकाळी उठावं, आईचं दर्शन घ्यावं, वडिलांचं दर्शन घ्यावं, नित्य पाठपूजा करावी, सतत भगवंताचे चिंतन करावं. तो गोकर्ण साधूचा प्रसाद. आणि शेजारणीचा होता की नाही, याने रोज सकाळी उठावं, सगळ्या गल्लीतले कुत्रे गोळा करावे आणि बोंबलत फिरावं कुत्रे घेऊन. हे बायकोला सांगितलं, लेकराचं नाव ठेवायचे. काय नाव ठेवायचे, मी ठेवणार म्हटली. त्याला मी 9 महिने वाढवले माझ्या पोटात, माझ्या नावावर नाव ठेवायचे. कोणतं नाव ठेवायचे, तिने सांगितलं, माझी अक्षर याच्या नावात असली पाहिजेत असं नाव ठेवायचे. आता ते नवीन फॅन निघाले. आम्हाला विचारलं, महाराज बायकोचं एक अक्षर आणि माझं एक अक्षर असं मिळून एक पोराचं नाव सांगावं. काय घेऊन काय त्याचे म्हणजे ते मिळून नाव झालं पाहिजे. याचं नाव मी ठेवणार. काय ठेवायचे, मी धुंदुली, मग ह्याचं नाव धुंदुकारी. हा धुंदुकारी. धुंदुकारी वाढायला लागला, पाप विचाराने वाढायला लागला, घरी त्रास देऊ लागला, गावाला वैताग देऊ लागला. गोकर्णाला सहन झालं नाही. गोकर्ण यात्रेसाठी निघून गेला. घरात राहिले फक्त 3 जण, आत्मदेव राजा, धुंदुली आणि धुंदुकारी. रोज बाबाला पैसे मागावे, रोज बाबा पैसे द्या, बापाला पुरवावे.
एक मर्यादा असते, एक लिमिट असतं, ती दिवस पुरवत. एक दिवशी बाप वैतागला, रोज माझ्याच मागे लागायला लागला, काम कर, कष्ट कर, करून खा. आईचं खाणाऱ्या माणसाला आता पुन्हा काम करावं वाटत नाही. राग आला आणि रागाच्या भरामध्ये लाग घातली बापाच्या कंबरड्यात आणि हात मध्ये राजा लांब पडला आणि मग वाईट वाटलं. अरे काय कमाल आहे, त्याने मारले मला, आता जगायचं नाही, मेलेलं बरं. एक प्रश्न विचारतो, आतमध्ये बाबा अगोदरही मरायचा चालला होता, कशामुळे? मुलगा नाही म्हणून. आणि आतमध्ये बाबा आज परत मरायला चालले, कशामुळे? मुलगा आहे म्हणून. मुलगा तुमच्या सुखाला कारणीभूत नसतो राजा, परत मरायचं. घर सोडलं आणि मी त्याच मतात, ज्या दिवशी पोरगा आगाव बोलत असत, अंगावर धावत असत, खानदानी बापानं घरात राहायचं नाही, राहायचं नीट निघून जायचं, असं निघून जायचं नाही. घरदार जमीन सगळं विकून फुकून निघून जायचं. मस्त मला बायको दोघंच फांटून राहिले तिकडे, काय टेन्शन घ्यायचं. कोण सांगितलंय आपण कमवायचं त्याला मारायचं होय, आणि आपल्यालाच घराच्या बाहेर काढायचं त्यांना आयुष करायची का? सगळं विकून जायचं. जग म्हणावं कसं जगतोस, निघाला आतमध्ये बाबा, घर सोडलं. घरामध्ये दोघं जणच आहेत आता, धुंडुलीन धुंडुकारी. आईलाही त्रास होऊ लागला, आईने एक दिवशी देह ठेवला. या धुंडुकारीने घरामध्ये 5 विषयांनी त्यांना सांभाळू लागला. वाईटच आहे, वृत्तीच नालायक आहे त्याची. त्यांना सांभाळायचे, मग पैसा आणला पाहिजे, कुठून आणायचा? रोज चोऱ्या करायच्या. किती दिवस चोऱ्या कराव्या छोट्या मोठ्या? याने विचार केला, एक दिवशी मोठी चोरी करायची, राजाचंच घर फोडलं. या वेश्या होता 5. या वेश्याने विचार केला, कधीतरी याला राजा पकडणार आहे आणि हा सापडला म्हणजे आपल्यालाही शिक्षा होणार आहे. या 5 वेश्यांनी राहत्या घरातच धुंदुकारीचा नाश केला, त्याला मारलं, त्याच ठिकाणी पुरलं. त्याला अनिच्छा मरण म्हणतात. प्रेम योनीमध्ये भटकायला लागला. वेश्या निघून गेल्या धन घेऊन. गोकर्ण यात्रा करून घरी आला. आल्याबरोबर घर उघडलं, कोणीच नाही घरामध्ये. राहू लागला आणि संध्याकाळी विचित्र आवाज कानावर पडायला लागले. कोण आहे? दादा, मी तुझा भाऊ आहे, धुंदुकारी माझं नाव. सगळी कथा सांगितली, मला मारले, मी मेलोय, मी प्रेम योनीमध्ये भटकायला लागलोय, मला मुक्त करा. काय केलं पाहिजे? गोकर्णाने सकाळी उठावं, भगवान सूर्यदेवाची आराधना करावी. काय केलं पाहिजे? भगवंताने सांगितलं, भागवताचं श्रवण केलं पाहिजे, म्हणजे त्याचा उद्धार होईल. आणि भागवताचं आयोजन गोकर्ण दुसऱ्यांना केलं. ही दुसरी कथा ऐकण्यासाठी पूर्ण साधू समाज आहे, गावातली माणसं आहे. स्वतः गोकर्ण सांगायला लागले, प्रेम योनीमध्ये असणारा भाऊ कुठेतरी थांबला पाहिजे, म्हणून त्याला बसवायचे कुठे? एक विळूची काठी घ्यावी. 7 गाठीचा विळू, त्या विळूमध्ये त्याने प्रवेश केला. 1 दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, क्रमाने 7 दिवस एक एक गाठ फुटत गेली आणि 7व्या दिवशी धुंदुकारीचा उद्धार झाला. पापी प्रेत आत्मा आहे, अत्यंत पापी आहे, पण केवळ भागवताच्या श्रवणाने त्याचा उद्धार झाला, त्याचं कल्याण झालं आणि घ्यायला इमान. एवढी पवित्र भागवत कथा आहे. आता एक प्रश्न पडतोय बऱ्याच जणांना, एकदाच कथा ऐकली ज्ञान वैराग्यानं, किती वेळा? एकदा नाही विमानानं. एकदाच कथा ऐकली धुंदुकारीनं, त्याला घ्यायला विमानानं. आम्ही दरवर्षी कथा ऐकतो, आम्हाला टमटम सुद्धा येईल. बस तुम्हाला काय, मी बी दरवर्षी लोकांना सांगायला लागलोय, मला तर कुठे? काय कारण असेल? त्याचे एक कारण आहे, त्याचे काही विधी सांगितला, तो सप्ताह विधी आहे. कथा कधी ऐकली पाहिजे? तसं तर कथा सगळ्याच महिन्यामध्ये, सगळ्याच वेळेमध्ये पवित्र आहे, पण त्याला प्रामुख्याने काही महिने सांगितले. लक्ष द्या, कधी ऐकावी कथा? ही श्रावण महिन्यामध्ये ऐकावी म्हणजे उत्तम. दुसरा महिना सांगितला तो म्हणजे भाद्रपद, अश्विन, कार्तिक आणि मार्गशीर्ष. सगळेच महिने पवित्र आहेत, पण माझा मार्गशीर्ष जो भगवंताचा मास, तो मार्गशीर्ष महिना. या महिन्यामध्ये कथा वाचली, कथा ऐकली तर अधिक पुण्य, अधिक फळ प्राप्त होतं. त्याचे काही नियम सांगितले, कशी ऐकली पाहिजे, काय ऐकली पाहिजे. गणरायाचं पूजन करावं, अंतःकरणामध्ये श्रद्धा असावी,
कथेबद्दल विश्वास असावा, विश्वास धारण करून आम्ही कथा ऐकली पाहिजे. कथेने माझा उद्धार होणारच आहे ही भावना आमच्या अंतःकरणात असली पाहिजे, तर फळ मिळेल. पुढे कथेचे काही नियम सांगितले. भगवान श्रीकृष्ण कन्हैयाचं पूजन करावं आणि कथा ऐकावी, मनामध्ये त्याला साठवावं आणि 7 दिवस कथा ऐकावी. पुढे काही विधी सांगितले गेले. कथा श्रवण करत असताना पाणी पिऊन 7 दिवस कथा ऐकली पाहिजे. दुसरे नियम सांगितले, 7 दिवस न चुकता ज्या ठिकाणी बसला त्याच ठिकाणी बसून कथा ऐकली पाहिजे, हा एक नियम सांगितला गेला. कथा ऐकत असताना 7 दिवस कमीत कमी कोणाची निंदा करू नये, खोटं बोलू नये, तसं कधीच बोलू नये, पण कमीत कमी 7 दिवस कधी 7 दिवस खोटं बोलू नये, एकमेकींचा द्वेष, एकमेकींचा मत्सर करू नये, मोकळ्या मनानं कथा ऐकावी. आणि पुढं काही नियम सांगितले, केवळ पाणी प्राशन करून कथा ऐकावी, अधिक फळ मिळते. नाही शक्य होत पाणी पिऊन, मग दूध पिऊन कथा ऐका. दूध प्या, 1-2 टाइम कथा ऐकायला. तर कोणाकोणा दुधावर सण होत नाही, रविशेष मग फळं खाल्ली पाहिजे, फळं खाऊन कथा ऐकावी. 1 टाइम फळं खा, 1 टाइम दूध प्या, 1 टाइम पाणी, कथा ऐकायची. फळावर भागत नसलं, दुधावर भागत नसलं, मग 1 टाइम जेवण जा, जेवण करून कथा ऐकायची. आता एकदा बी जेवण जर समजा भूक लागतच असली तर 2दा जेवा, काय अडचण आहे. 2दा जेवण कथा ऐका. तरी कोणाला वाटते भूक लागल्यासारखं वाटते, 2दा जेवण काय अडचण नाही. 3दा जेवण, 3दा जेवण कथा ऐकायची. आम्हाला ऐका पुढं एवढ्यावरही भागत नसलं, इथं येताना डब्बा घेऊन या, इथं बसून खा, पण कथा ऐका, कथा श्रवण केली पाहिजे. हा सप्ताह विधी आहे. आणि या जर मोठ्या श्रद्धेने, मोठ्या प्रेमाने आपण जर कथा ऐकाल तरी कथा नक्कीच आम्हाला फळ देते, नक्कीच आमचा उद्धार करते, नक्कीच आम्हाला आनंद प्रदान करून देते. मी थोडं वेगळं बोलतो, कलियुगाच्या माध्यमातून बोलतो. उद्धार म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, ह्या खूप लांबच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. उद्धार कशाला म्हणावं, मोक्ष कशाला म्हणावं. कथा ऐकून घरी गेल्याबरोबर, पडल्याबरोबर झोप लागली की याला मोक्ष म्हणा. 7 दिवस तुम्ही जे काही खाऊ लागलात ते खाल्लेलं सगळं पचायला लागले की नाही, त्याला मोक्ष म्हणा. तुमच्या मनात जर कधीच कोणाविषयी वाईट भावना येत नसेल, त्याला मोक्ष म्हणा. दिसणारा प्रत्येक व्यक्ती जर तुम्हाला पवित्र देवच दिसत असेल, त्याला मोक्ष म्हणा. आणि एवढं अंतःकरण तुमचं पवित्र शुद्ध झालं असेल तर हा तुमचा झालेला उद्धारच आहे, उद्धारच. या न्यायाने आम्ही कथा ऐकली पाहिजे. हा सप्ताह विधी आहे आणि तो विधी आपण येणारे 6 दिवस आम्ही कथा ऐकणार आहोत. आज कथेचा शुभारंभ आहे. पवित्र अशी भूमी आहे. भगवान श्री महान नामधारक भक्तराज श्री हनुमंतरायांच्या पवित्र दरबारामध्ये आपण ही कथा ऐकायला लागला. कथेचा आरंभही आहे, कथा दिवसाचाही आरंभ आहे आणि अनेक वर्षापासून कथेचाही पहिलाच आरंभ आहे. 7 दिवस आपण कथा ऐकणार आहात. मला याचा आनंद आहे. पहिल्याच दिवशी आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. पुरुष वर्ग असतील, आपण आमच्या माता भगिनी असतील, आपण रोज याल. 6 दिवस ही कथा ऐकाल अशी अपेक्षा आपल्या चरणी व्यक्त करतो. अत्यंत पवित्र कथा आहे, अत्यंत गोड कथा आहे, आपल्या जीवनाला एक सुंदर दिशा देणारी कथा आहे. आणि ती कथा ग्रामस्थांच्या माध्यमातून सप्ताह कमिटी, संयोजक समिती यांच्या प्रेमाने, जे परमार्थ स्नेही लक्ष्मणजी महाराजांच्या आदेशाने माझ्याकडे प्राप्त आहे. खूप सुंदर आपण नियोजन केलंय. ही सगळी सजावट, हा सगळा आनंद, हे चैतन्य, हे वातावरण, ही भूमीच महान नामधारक सद्गुरू संत श्री मारुती महाराजांची, त्यांच्या पदस्पर्शाने पावन असणारी ही भूमी आहे. तिथे आनंदाला काय कमी असणार आहे. म्हणून 6 दिवस आपण एक कथा या ठिकाणी ऐकणार आहात. तर काही विक्षेप होऊ नये याची काळजी आपण घ्यायची. लहान मुलं असतील ते फिरू नये. एकदा बसल्यावर उठत जाऊ नका. हा कथेचा अपमान आहे. त्याचं दोषही कदाचित तुम्हाला लागू शकतात. बसतात ती कथा ऐकत जा. कथेत नियमच आहे,
एकदा बसल्यावर 3 तास मांडी घालून बसल्यावर पाय हलवायचाच नाही तर फळ मिळते. हे अवघड होते. आता आम्ही बसल्या बसल्या ह्याला लाता घ्या त्याला लाता घ्या, शांत चित्ताने आम्ही कथा ऐकणार आहोत आणि नक्कीच प्रयत्न करेल प्रत्येक विषय प्रत्येक भाव हा तुमच्यापर्यंत कसा पोहोचेल याचा विचार या ठिकाणी करणार आहे. आज कथेची सुरुवात आहे. आजची कथा या ठिकाणी विराम घेते. उद्या बरोबर 2 वाजता कथा सुरुवात होईल. 2 ते बरोबर 5 वाजता आरती होईल आपली. याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. झालेली कथा भगवान श्री ज्ञानोबरांच्या चरणावर समर्पित करतो. 2 मिनिट भजन होईल, तदनंतर आरती होईल. जे यजमान आहेत आरतीचे, ज्यांची नावं घेतलेली आहेत त्यांनी रोजच वेळेवर बरोबर कटेला यायचंय, पण नाही जमलं तरी कमीत कमी 5:45 आपण या ठिकाणी आलं पाहिजे. इथे येऊन आपण आरती करायची आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचे. तोपर्यंत आरतीची जे नाव आहेत ते नाव पुकारली जातील, त्यांनी पुढे यायचे. हे आपण सर्वांना विनंती. राधे राधे गोविंद